सर्वांना. तर बघा, 17 जणाला जरी लुबाडलेलं असलं, लुटलेलं असलं आणि 18व्याकडे गेलं तर ते 18वा स्वतःला लय भाग्यवान समजतोय. हा, जस काय त्याच्या हाती दौलतच लागली या. म्हणजे ते असा प्राऊड फील होतो. 18वा 17 जणाला सोडून आज माझ्यापाशी आहे ती. अजून काय पाहिजे माणसाला? हे सत्य परिस्थिती आहे. हा, आता हे 17 जणाला सोडायचं, 18 जणाला धरायचं, ते काय म्हणते ते. हा, ते बघा, नशीब लागतंय, नशीब त्याला सुद्धा. का तर तशा लोकांना एकतर समाजातले लोक काहीच म्हणत नाहीत. त्यांच्यात एवढी धमकच नसती या. माहिती जरी असलं ना तर तोंडावर अशी बोलून दाखवायची कुणाचीच हिंमत होत नाही. वास्तव्य आहे, वास्तव्य. तुम्हाला पटू की नाही पटू माझं बोलणं, मी तुमच्या समोर बेधडक बोलते. म्हणून जरा कुठंतरी दचपच नक्कीच तुम्हाला वाटणार आहे, मला नाही वाटत. हा, तर बघा, एवढा फरक असतोय. दचपच का वाटतीय माणसाला? का वाटतीय? तर ऐकून घेणारे ते असं होत नाही की त्यांच्या बुडाखाली अंधार आहे. असू बी शकतंय. काय ते एवढं बी हे नाही बरं का. आता मी बोलायले आहे तर माझ्या बुडाखालला अंधार कुठं कुणाला माहिती आहे? माहितीच नाही. म्हणून बोलायला तेच लोक बोलत येतं ज्यांना बोलायचं असतंय. त्यांना काही घेणं देणं नसतंय कुणाच्या बुडाखालला किती अंधार आहे आणि का आहे. पण जे कुठंतरी बाबा कशाला आपण काय संबंध पडलाय, का बोलायचंय, असे विचारायचे लोक, ते 17 घ्या, 18 घ्या, 100 घ्या, आम्हाला काही घेणं देणं नाही असे म्हणत येत. बरोबर आहे का नाही? माझं एक मुद्दा घेऊन येण्याचं काम आहे, म्हणून मला बोलावं लागत आहे. एवढं जरी तुम्ही समजून घेतलं ना तरी बास. मला नग काही पुन्हा अजून तुमच्याकडून लाईक करायचं असलं तर करा व्हिडिओला. कुठंतरी बाबा हे घडतंय, वंदना म्हणूनच बोलायली आहे असं समजून. जर तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करू वाटलं तर करा, नाहीतर नका करू. कळलं का? आता बघा, मी सारखं करायचं असलं तर करा सबस्क्राईब चॅनल माझं म्हणते. लाईक बी द्यायची असली तर द्या, नाहीतर नका देऊ म्हणते. तर मी घमंडी आहे असं होत नाही बरं का. प्रत्येकाला ज्याची त्याचं एक मत मांडण्याची ती काय म्हणते तो त्याला अधिकार आहे म्हणा, अधिकार आहे. तसं प्रत्येकाला आपल्या आपल्या मनावर आहे. कुणाला लाईक करायचे, कुणाला फॉलो करायचे, कुणाला सबस्क्राईब, कुणाचं चॅनल करून ठेवायचंय, कुणाचं ऐकायचंय, कुणाचं नाही ऐकायचंय. कुणी उलट्या दिशेनं जातंय तर कुणी सोयीच्या दिशेनं जातंय, तर कुणी खऱ्याला मान्यता देतंय, तर कुणी खोट्याच्या मागं पळतंय. बरोबर? हे हाताची 5 बोट बरोबर जर असते तर मग असं काहीच घडलं नसतं. समजून घ्या आता. पण ह्या हाताचेच बोट आपल्या 5 नाहीत बरोबर.
5 आहेत व माय, पण बरोबर नाहीत. हा, बोलता बोलता होतंय तसं कधीतरी. तर ह्या दुनियातला एक एक वेगवेगळा माणूस कसं काय सगळे सारखे असू शकते? तर नसतेत सगळे सारखे. काही ना काही फॉल्ट असतंय, काही ना काही फॉल्ट असतंय. आता माझ्यातच फॉल्ट तुम्हाला सांगते मी. घेण्याला देण्याचं उगाच उतापाच्या काय म्हणते तो ते उचापाच्या करायला का नाही घेण्याला देण्याचं असं कुणाला वाटत असेल बरं का. पण तुम्हाला सांगू का, मी काही जणांच्या दुसऱ्यांच्या व्हिडिओवर बरं का कमेंट बघितल्या. कुणी काय म्हणतंय, लोक बोलत येतात तर मग व्हिडिओ कशाला टाकायचे? तर सोशल मीडिया सोडून द्यायची, मग व्हिडिओ का काढायचे? तर लोकायला एवढं घाण बोलूस तर आपणच कुठंतरी सोशल मीडिया सोडून द्यावी. अशा कमेंटी बी मी बघितल्या का दुसऱ्यांच्या व्हिडिओवर बरं का. हा, माझ्या व्हिडिओवर हल्ली मी तसे व्हिडिओ टाकी नाही म्हणून का काय की तशा कुणी कमेंट करी नाही. पण जे माझे व्हिडिओ आहेत ना तसे म्हणजे अश्लील भाषा शब्द कुठे असे वापरलेले, त्या व्हिडिओवर लोक तर लय बोलले तर लयच. म्हणजे ते किती नीच प्रवृत्तीचे आहेत ना, ते माझ्या पुढे दाखवायला कुठंच कमी पडले नाहीत. त्याच्यात माझ्या बापाचं काय गेलंय? त्यांची माय गेली असं इथं तिथं ते दाखवायलेत, मला काय करायचंय? हा, निरामय आहे मी, शांत समाधान. तसं लोक म्हणते तर लाईक कमेंटवर पैसे कमवतात लोक. पण सत्य काय आहे माहितीये का, जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर टाइम वॉच वाढतय, ते वॉच टाइम वाढतय आणि कुठेतरी 10-5 रुपये भेटत येतं. हे खरं आहे. कमेंट आणि लाईक काय नाही होत. वेळ टाइम असायला पाहिजे ते वाढल्याला. हा, हे आहे पॉइंट. तर बघा, मला म्हणायचंय ते लोक तर बोललेतच असल्या व्हिडिओवर, पण ही सोशल मीडिया, ह्या सोशल मीडियावरच्या ऍप, हे फेसबुक, ते चॅनल, युट्यूब चॅनल ध्यानात दिलात नाही बघा माझ्या, असली आहे भोळी भाबडी बाई. युट्यूब चॅनल, फेसबुक आणि आता तर इंस्टाग्राम बी मला ताकीतच द्यायला उठलं की सुटलं की तुझे असले व्हिडिओ, तुझे तसले व्हिडिओ आम्ही पुढं पाठवू शकत नाही, तर मागं टाकू शकतावन, काढूनच टाकू शकतावन, चॅनल बॅनच करू शकतावन, आम्ही तुझं फेसबुकच बंद करून टाकतावन. अरे काय घंटा फरक पडणार आहे का? टाकायचंय तर मग काय तेच होतं का इतक्या दिवस? त्याच्यावरच जगत होते का मी? माझ्या डोसक्यावर असा तगडा माझा नवरा आहे, लात मारीन तिथं पाणी काढणारा. अजून बी घराच्या बाहेर नाही मला काढलं म्हणजे जाय कुणाचे तरी भांडे घासायला आणि मग आपलं घर चलवतं आपण असं काहीतरी. व माय कुणाचं मी एका बाईच्या व्हिडिओवर कमेंट वाचल्या, लोकांचे धुणे भांडे करावे, धुणे भांडे करण्यासाठीच तुम्ही तुमची हे आहे असं तसं जातवाद व जातीवादीवर. लोकांचे धुणे भांडे, आमचे धुणे भांडे करायचे, तुमचं कामच आहे ते. आमच्या इथं काम करायचं, झाडू पोछा मारायचा, धुणं काहीतरी करायचं आमचं, असलं तसलं काही बी बोललेलं आहे माया. मी व्हाय मला तर लयच राग येत या लय का कशामुळं तुम्हाला सांगते मी. आज मी माझ्या इथं
धुणं भांडे करायला लावू शकते. कळलं का? लोकांचं का पण ऐकून घ्यायचं मी म्हणते. जाऊ दे आता, काय करायचं, बोलणारे बोलत येत म्हणलं ना, बोलणारे बोलत येत. तर ते सोडून द्या विषय. आता कुंकाडल्या कुंकडच भरकले मी. लोकांच्या कमेंट बघितल्या तर त्याच दिमागात घुमायल्या आता मला. व्हिडिओवरल्या कमेंट लय लांब लांब केलंय ते व्हिडिओ. आता लय दिवस झालं मी ते व्हिडिओच टाकी नाही, टाकायले का तसली टाकी नाही. ते काय झालं माहितीये का, चॅनलवर माझ्या ते 3 चक्र येतात का बघा, 3 चक्र काहीतरी येतय व ते, आणि ते आलं होतं. गेलं गेलं, पण असू द्या, जाऊ द्या. कशाला उगाच आपल्या बी तोंडाची वाप गमवायची आहे. कसलं बी काय बी बोलून उगाच. सगळ्याला माहिती असते, सगळे करून हायत, त्याच्याशिवाय जीवन नाही हाय का? त्याच्याशिवाय जीवन म्हणजे सगळी मजा गड्याला बाईपाशी, बाईला गड्यापाशीच हाय. कुठंच दुसरा आनंद नाही. आणि तसं जर नसतं, गड्याला बाईपाशी, बाईला गड्यापाशी आनंदच मिळाला नसता, तर 17 सोडून 18वा बघायची गरज पडली असती का? काही जणांना म्हणजे ते असतेच तसे लोक. सगळे सारखे मनी नाही बरं का. कुणी जर स्वतःवर वडून घ्यायचं असलं तर तसं वडून घेऊ नका स्वतःवर, बरं का. दुसऱ्याची घाण स्वतःच्या अंगाला लावून घेऊ नाही, चांगलं नसतं या ते. आणि मी तर पुन्हा प्रूफच करायला लावते. मी जे बोलले ते तुलाच लागू होत असेल तर तू सिद्ध करून दाखव. असं मग मी लय बेकार आहे व. मी तुम्हाला माहिती आहे कशाला सतत सांगत बसू मी. तर हे सतीवर्ता, पतिवर्ता हे शब्द म्हणायला चांगले वाटते तर ऐकलं का? पण आता मी बाई आहे, नाही सतीवर्ता नाही पतिवर्ता. कळलं का? पतिवर्ता कसं काय नाही ते तुम्हाला मी थोड्यात समजाविते बरं का. उगाच नाही तर तुम्ही काय बी म्हणता, नवरा सोडून खरंच काय बी घोटाळा करतेस का काय, वंदना तुझी. अहो माय ननुसपणी लग्न झालेलं आहे, आतापासून बिचाऱ्यानं खिळखिळ करून सोडलेलं आहे. आता काही नाही, उगा आपलं ते दगड माती काहीतरी कचरा मचरा गोळा करून जाग्यावर तुमच्या समोर दिसतंय की आहे. कळलं का? आता काय राहिलंय आणि पतिवर्ता माणूस का नाही म्हणायले मी. नवरा असतंय माणसाला. नवऱ्याची बायको जी असती ना ती कोणत्या अँगलनं पतिवर्ता म्हणावी सांगा ना. बघा आता मी माझ्या नवऱ्याला जर समजा दारू पिऊन आला तर असं पीत खवळतंय म्हणतात, मी माझं झाकूनच ठेवीत नाही तुमच्यापाशी. कळलं का? खरंच मला ना लयच कसं तरी होतंय. असं फिरती जागात फिरती, माझी जागात फिरती, मला उभा बिघा येत नाही. आणि मग मारित नाही, पण शब्दानं शब्द वाढत या. आणि ते माणूस पुन्हा मग शब्दाला शब्द देत या. नवऱ्याला शब्दाला शब्द का द्यावा लागतंय? तर नवरा बी 10 रुपयेदार हाय म्हणल्यास मग काय आहे? मग तिथं पती आणि वर्ता कशी काय म्हणावी व कशी काय म्हणावी सांगा ना. हे घरोघरच्या परी येतात, माझ्या एकटीच्याच घरातल्या नाहीत. माझा नवरा आता तेवढी दारू पित नाही. कळलं का? लेकरं मोठाले झालीत ना तसं माहिती नाही बाई घाबरतय का काही क्रिया करायला. पण दारूच्या वेळेस मी बेकार असते.
कानाखाली लकानी चेपल हल्लं होतं एकदा रस्त्याला, ती भर रस्त्याला. पोरगी काकाला होती. लय दिवसाची गोष्ट आहे ही, 20 वर्षाच्या जवळपासची. आणि रस्त्यालाच हल्लं होतं असं म्हणता. आणि ते पायात चेपल लकानी नुसता भळभळा चिरकांडीच निघाली होती कानातून रक्ताची. बाई अजून बी डोसकं घुमत आहे. काय सांगावं तुम्हाला, ते डोसक्याला इजा झाली होती माझ्या. लय खेळ बेकार असते नवरा बायकोचा. त्याच्यानं ते म्हणूनच घ्यायचं ना ग पतीची वार्ता. होईल तेवढं नवऱ्याला कंट्रोल करावंच लागतंय, नाही तर तोंडाकडे बघावं लागेल पुन्हा. शिका शिका जरा गे माझ्या बहिणीनो, तुम्ही बी खरं सांगायले. येऊ द्या माझे व्हिडिओ बघणार राग आला तर येऊ द्या. पण ना नवऱ्याच्या बायकायनं आपल्या आपल्या नवऱ्यावर फुल अधिकार गाजवा. त्याला भिडीला सोडायचं नाही ना आपण भिडीला पडायचं नाही. आणि मग स्वतःला पतिवर्ता म्हणून घ्यायचं, काही हरकत नाही. कळलं का? काय कामाचं ते 17 आणि 18 पहिला दुसरा. हा तुम्हाला थोडक्यात सांगायचंय मला, जान जवान पोरगा हाया सोडून दिलेली तिच्यासोबत एक बचडा हाया आणि दिसायला बेडूक गेंडा 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 आहे गेंडा. ते बी तिला खरोखर जीव लावत नाही बरं का, हे 100% आहे. खरोखर जीव लावत नाही. प्रत्येकाला वापरण्यासाठी दुसऱ्याची बायको पाहिजे, पण स्वतःला जर बायको करायची म्हणलं एकदम क्वालिटी, प्युअर क्वालिटी. हे गैरसमज आहे, कळलं का? त्याच्यासाठी प्युअर क्वालिटी वाली दुर्दैवानं आपल्याला जर मिळवायची म्हणलं तर मिळू बी शकते आहे, पण त्याच्यासाठी स्वतःची क्वालिटी अगोदर लक्षात घ्यावी लागते. कळलं का? तर बघा, नवऱ्यानं सोडून दिलं म्हणा का मग नवऱ्याला त्या बाईनं सोडून दिलं म्हणा. एक बचडा हाया घेऊन, माहिती नाही मायबाप आहे तर ठीक आहे, पण हे किती दिवस असं करायचं वागायचं मला सांगा ना. हे झाला किती, ते झाला किती, ते झाला किती, ते झाला किती. ज्याची मर्जी ते जितकं थांबायचं तितकं थांबू शकतंय आयुष्यामध्ये. गेला निघून. ते 18वा 17वा म्हणलं ना तुम्हाला, सुरुवातीलाच म्हणलंय मी आणि त्याच्यामुळेच म्हणलंय. कळलं का? हे किती योग्य आहे व. लग्नाचा नवरा आज नाही उद्या वाटावर येतो या, ही एवढी आशा जरी मी धरली ना बाईनं, तरी तिचं आयुष्य पूर्ण एकदम असं म्हणजे पतिवर्तापेक्षा जास्त मानापानाचं ती जगती बी आणि तिला पुन्हा ते मान मिळतही. खोटं नाही व. आयुष्य आता पांढरे झाले की हे पांढरं खाजवायले, सगळं खाजवायले. आता हे पांढरं झाले सगळं. 50 गाठायले आता मी. कळलं का? काहीतरी असलच ना. मोठ्यांचं बघितलेलं, ऐकलेलं, समजून घेतलेलं, त्यांच्या हाताखाली वागलेलं, काय असंच टालम टोला करून आला का काय इथपर्यंत. लय मोठा आहे खानदान माझं, पण उगा फालतूगिरी करते तुमच्या बरोबर मी बी. कळलं का? आता काय राहिलं या? काहीच नाही आता. सुना बाळा येतात, पण त्या कसंच आपल्याला समजून घेणार नाहीत आणि सटल आपल्याला करून घेणार नाहीत त्यांच्या आयुष्यात. मग त्यांचा काय संबंध आहे? चल, माझा लेख मी पैदा केलाय, घेऊन निघितून म्हणू बी देत नाही का कुणी कुणी, तर अगोदरच सटके देतात. म्हणजे माझ्या सासून बी माझ्या नवऱ्याला माझ्या हवाली केलंयच की. एवढं मान्य करायचं
जड जात नाही आपला लेख दुसऱ्याच्या घशात घालायला.